नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज आमची मिरवणूक सागरची मिरवणूक घरी पोचलेली आहे. आणि बघा ज्योतीला घरी पोचल्यानंतर तिच्या भावनाने आवडता आल्या. म्हणजे मळ्यातले आप्पा होते त्यांना बघून तिला त्यांची खूप आठवण आली. तर ती दादांजवळ गेली. दादांना पण खूप सागरची आठवण होती. आज खूप आनंदाचा दिवस होता, पण हा आनंद बघायला मिरून ह्या जगात नव्हता. दादांचं सगळेजण सांत्वन करताय. माझ्या मळ्यातल्या वहिनी वगैरे सगळ्या होत्या. आणि हे बघा, ही आमचा आप्पा आहे, माझे मोठे चुलत भाऊ आणि सगळे गल्लीतले लोक सगळे होते आनंदामध्ये सामील होत सागरच्या. परंतु मिरीन ह्या जगात नव्हता, म्हणून सर्वांना मिरीनची खूप खूप आठवण येत होती. आणि बघा, हा आहे समर्थ, माझी बहीण गौली अक्का, माझी मुलगी प्रिया, तिचा मुलगा म्हणजेच आमचा नातू. सगळेजण नाचत होते. तर त्याला पण नाचण्याचा मोह काही आवरला नाही. तो पण खूप नाचत होता आणि सगळेजण त्याच्याकडे कौतुकाने बोलत होते. भारी तो नाचत होता. सागर गल्लीत आल्यानंतर खूप फटाक्यांच्या माळा लावल्या होत्या. सागर गल्लीतील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाचे आभार व्यक्त करत होता. आणि नंतर शेजारी पांडुरंगाचं मंदिर आहे आईच्या घर शेजारी, तिथे जाऊन त्यांनी दर्शन वगैरे घेतले. आणि आता सागर आला दादांजवळ. दादांना बहिणींची खूप खूप आठवण आली. सागर दादांना भेटला आणि नंतर हे बघा आप्पांना भेटला. इकडे वेले अगं मध्ये येऊन त्याला घरात नंतर सागरवरून भाकर तुकडा ओळून टाकला. नंतर माझी आई आता त्याला ओवाळते. सागरने आईचं दर्शन वगैरे घेतलं. नंतर आईने सागरला ओवाळलं. नंतर ज्योतीने, मी, स्वातीनी, मनीषाने, आम्ही 5 जणांनी सागरला ओवाळून घेतलं. सागरने नमस्कार करून नंतर सागर घरात गेला. त्याने मिलिंदाच्या फोटोला नमस्कार करून मिलिंदाचे आशीर्वाद घेतले आणि तो लगेच बाहेर गेला, कारण इकडची गल्ली बाकी होती अजून फिरायची. आणि बाहेर बघा किती फटाके चालू आहे. फटाके वाजताय. फोटो काढले मला
फोटो अगं सगळा व्हिडिओ आहे फोटो कुठे तुझी नात कुठे तुम्हाला बाहेर नाही मनीषा हे सर्व फटाके गल्लीतील लोकांनी सागरच्या स्वागतासाठी वाजवले होते. गेलं ना सागर बरोबर चला गो बेटा. हो मी आपलं बोलणं झालं ना फोनवर. मी तुम्हाला कॉल केला होता म्हणजे मी दीदीला माऊ दीदीला कॉल केला. माऊ दीदीने माझा नंबर तुम्हाला दिला मग तुमचं आपलं बोलणं झालं. ठीक आहे लावती. खुश असतील मला किती जण काय म्हणे किती वाजता कळलं जास्त आज खुश मला 3-4 जण म्हणे बरं का तुम्हाला किती वाजता कळलं काय सकाळी तरी 12-12:30 सागर निवडून आला हे तुम्हाला किती वाजता कळालं. तर हे ब्ल्यू कलरचं स्वेटर घातलेले आहे शिवावानी आमदार साहेब माणिकरावजी कोकाटे यांचे PA. ते सागरचं अभिनंदन करण्यासाठी घरी आलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की कोकाटे साहेब सागरचं खूप कौतुक करत होते आणि खरोखर कोकाटे साहेबांनी खूप खूप सपोर्ट केला सागरला त्यांच्या सहकार्यामुळे आणि सागरच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याच्या समाजकार्याच्या आवडीमुळेच सागर खरंच निवडून आला. सागरचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांनी आमच्याशी सर्वांशी खूप छान गप्पा मारल्या. मतदानाच्या दिवशीही त्यांनी आम्हाला खूप खूप सपोर्ट केला कारण कितीही नाही म्हटलं ना तर मतदानाच्या ठिकाणी भरपूर गोंधळ असतो पण त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि पूर्ण मिरवणूक झाल्यानंतर हे बघा इथं हे फुलांचे बुके फुलांचे हार नारळ हे बघा शाली टॉवेल हे बघा इकडे पण हे नारळ हे बघा हा फेटा अजून खूप सारे नारळ वरती आहे. परत इकडे पण बुके वगैरे आहे हे बघा. चला आणि चला इलेक्शन झालं आणि आता मी जल्लोष साजरा करायला इथे हॉटेल शबरी गार्डन शुद्ध शाकाहारी इथे आलो आहे जेवायला. तर चला हे बघा ही आहे संजना पिलू हे बघा सगळे आमचे कार्यकर्ते उतरत आहे गाडीतून. या गाडीत आम्ही आलो की बघा ही स्वातीची बहीण आहे योगिताच्या ह्या छोट्या मुली आहे हे बघा ही मामी आहे आणि चाललो आहे. आणि चला आता आम्ही चाललो इथे शबरी गार्डनचं जेवायला. हे बघा ह्या मामी माझ्याबरोबर आणि आल्याच नाही मिरवणुकीमध्ये माझी खोटं बोलताय ना बाई मिरवणुकीत आल्याच बाई असं नाही हे मान मिरवणुकीत आला नाही माझी खोटं बोलताय. हां अरे वा मुद्दाम रडत सांगताय. जेवायला तर चला आम्ही इथे जेवण करतो. कशी इथली टेस्ट बघूया. चला आणि हे बघा सगळ्यांचे चेहरे बघा अजून कसे दिसत आहे छान दिसत आहे. काय झालं याला तसं तर आज आमचं पोट इतकं भरलेलं आहे का आम्हाला भूक पण नाही आहे पण आता सकाळचं काही नाही खाल्लेलं आणि आता मी तिथे जेवण करतोय. चला हे बघा हिचं नाव काय ग हां शरयू आणि हिचं ईश्वरी जरी हा स्वातीच्या बहिणीच्या मुली आणि बघा ही स्वातीची बहिणी योगिता. चला आणि इथे बच्चे कंपनीसाठी मसाला पापड ऑर्डर केला होता मसाला पापड ही बघा मला दे ना घे तुला गेला ते समजेल घे बेटा आणि सगळे मसाला पापड
ताईला द्या दे ना पण तिला आणि आता आम्ही जेवण करतोय या तुम्ही पण जेवायला चला घ्या तुम्हाला पिकिंगला घ्या दोन्ही पाहिजे तर इथे आम्ही पनीर मसाला आणि शेवभाजी आणि रोटी ऑर्डर केलेली आहे आणि आम्ही आता हॉटेलमधून जेवण करून आलो आणि हे बघा ही बिलाबाई बघा अजून कशी दिसते अरे बघा ही संजी आणि बघा ही ज्योती आम्ही हिला लाडानी संजी म्हणतो हिचं नाव संजय नाही पण आम्ही तिला संजीच म्हणतो बघा आणि बघा ही माझी मम्मी इथे बाबा झोपलेला आहे हे पण सांग ना आता व्हिडिओ सगळ्यांना भेटली मी आता आणि हे बघा संजयला आणायला माझ्या आईने 100 रुपये दिले कारण की ती कमवत नाही आणि माझ्या श्रुतीला काहीच दिले नाही कारण की ती कमवती मग तिला पण द्यायचे का नाही 100 रुपये सांगा तुम्ही भेदभाव कशाला करायचा आणि ही बघा ही माझी मम्मी ह्या माझ्या मम्मीनी हे बघा माझ्या मम्मीने माझ्या श्रुतीला पैसे दिले नाही संजयला दिले फक्त बघा किती भांडली माझी छोटी संजयला चालली म्हणून असंच राहत खरं तर मी जोक करत होते की आईने श्रुतीला पैसे दिले नाही आईने श्रुतीला पैसे दिले नाही आता श्रुती कमवते पगार कमवणारी आहे संजना अजून शिकते ती पण लागेल आता थोड्या दिवसात जॉबला ती जॉबला लागल्यावर सांगेल मी तुम्हाला आम्ही जॉब केला आणि नंतर मी पण संजनाला 100 रुपये दिले आणि आता आम्ही आमच्या घरी आलो आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि हो आजचा इलेक्शनचा हा शेवटचा व्हिडिओ होता उद्यापासून तुम्हाला खाटूश्यामचे व्हिडिओ बघायला मिळतील तरी आजचा पण व्हिडिओ बघा आणि खाटूश्यामचे पण व्हिडिओ नक्की बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया परत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट